नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. 11 जून 2026 वार गुरुवार. अतिशय महत्त्वाचा दिवस. अधिक मासात काही दिवस खूप महत्त्वाचे असतात आणि अधिक महिना हा भगवान विष्णूंच्या अंमलाखाली आहे. त्यातल्या त्यात या 11 जूनला एकादशी आली आहे, ज्याला आपण कमला एकादशी असे म्हणत असतो. या दिवसाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि या दिवशी पूर्ण अधिक महिन्याचे फळ तुम्ही या एकादशीला एका दिवसाच्या सेवेने तुम्हाला मिळत असते. हा दिवस अजिबात चुकवायचा नाही आणि त्यातल्या त्यात गुरुवार असल्यामुळे आपल्याला खूप शुभ दिवस आहे. कारण आपल्याला गुरूंची पण सेवा करायची आहे, भगवान विष्णूंची सेवा करायची आहे. तर या कमला एकादशीच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी दिवसभरामध्ये कोणत्या सेवा करायच्या आहे, तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर एकादशी म्हटलं तर बरेच लोक व्रत वैकल्य करत असतात. काही ठिकाणी या अधिक महिन्याच्या एकादशीला कोणतेही शिजवलेले अन्न खात नाही. जे गरम पदार्थ आहे तर ते खात नाही. तर काही ठिकाणी हे नियम पाळले जातात, तर काही ठिकाणी फक्त फलाहार घेऊन एकादशी धरली जाते. प्रत्येकजण यथाशक्ती उपवास करत असतो आणि खरं तर फक्त उपवास करून काहीही होत नाही. उपवास शब्दामध्ये त्याचा अर्थ आहे. उप म्हणजे परमेश्वर आणि वास म्हणजे परमेश्वराजवळ वास करणे. तर हे आपल्याला परमेश्वराजवळ राहणं म्हणजेच काय, की दिवसभर परमेश्वराचं मनन चिंतन करणे. फक्त कड्याकाचा उपवास करून परमेश्वर पावत नाही, तर उपवास करून आपलं फक्त शरीर शुद्ध करून होतं. पण आपला जो आत्मा शुद्ध होण्यासाठी तुमचे कर्म, तुम्हाला देवधर्म, देवाचं नाम जप करणं महत्त्वाचं आहे. या दिवशी काय करावे? तर हा दिवस खूप महत्त्वाचा आणि मोठा दिवस आहे. तसेच या महिन्यातील 11 जून ते 15 जून या 5 दिवसामध्ये आपल्याला जितकी जमेल तितकी भगवान विष्णूंची सेवा आपल्याला करायची आहे. ज्यांना उपवास शक्य नाही, तर त्यांनी दिवसभरामध्ये मंत्रजाप करावा. तसेच या दिवशी भात खाऊ नये, कांदा लसूण खाऊ नये. तर हे नियम देखील आपल्याला पाळायचे आहेत. त्यानंतर सेवा काय करायची? तर बघा, या दिवशी दिवसभरामध्ये भगवान विष्णू, बाळकृष्ण तर यांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करून अभिषेक करायचा आहे. बालाजींची मूर्ती असेल तर त्यावर देखील तुम्ही अभिषेक करू शकता. त्यानंतर मूर्ती बाजूला घ्यायची आहे, ती कोरडी करायची आहे आणि जागेवर स्थापन करायची आहे. त्यांना हळद, कुंकू, अक्षता, फुलं अर्पण करायचं आहे किंवा अष्टगंध अर्पण करू शकता. गोडाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि हे झाल्यानंतर संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचे पारायण आपल्याला करायचं आहे. हे पारायण तुम्ही एका बैठकीतच करावे, कारण पितरांची सेवा करण्यासाठी देखील हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. अधिक महिन्यामध्ये पितरांची सेवा देखील केली जाते आणि एकादशीला जर तुमच्या घरामध्ये संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचे पारायण तुमच्या घरामध्ये जर झाले, तर घरामध्ये कितीही प्रखर पितृदोष असेल तरीही तो नष्ट होतो, त्यातून मार्ग मिळतो. तर संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचे एका बैठकीतच आपल्याला पारायण करायचे आहे आणि ते जमत नसेल तर तुम्ही अर्धे सकाळी, अर्धे दुपारी, अर्धे संध्याकाळी या पद्धतीने देखील करू शकता. सेवा महत्त्वाची आहे. सर्व सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडून आपण सेवा करत असतो. यासोबतच आपल्याला गीतेचा 15वा अध्याय देखील पठण करायचा आहे. गीतेची 18 नावे आपल्याला पठण करायची आहेत. पुरुष सूक्त याचे देखील पठण करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त माळा आपल्याला पठण करायची आहे. त्यासोबतच या दिवशीही तुम्ही विष्णू याग करू शकता. सत्यनारायण देखील तुम्ही करू शकता. फक्त सत्यनारायण करताना बाळकृष्णाला आपण जो शिऱ्याचा नैवेद्य इतर दिवशी सत्यनारायण करतो तेव्हा दाखवतो, तर तो आपल्याला या दिवशी खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे, शिऱ्याचा नैवेद्य दाखवायचा नाही. एका दिवशीच्या दिवशी तुम्ही एक दिवसीय सत्यनारायण करू शकता. जेवढ्या जमतील तेवढ्या सेवा आपल्याला या दिवशी करायची आहे. कुठलीही सेवा याचं 100 पटीने फळ तुम्हाला या दिवशी मिळते. कारण एकादशी आहे आणि गुरुवार देखील आहे, त्यामुळे खूप महत्त्वाचा हा दिवस आहे. त्यानंतर या दिवशी पितृसूक्त स्तोत्रम तर याचे देखील आपल्याला पठण करायचं आहे. तर हे पठण करत असताना सकाळी स्नान झाल्यानंतर आपल्याला देवपूजा करण्याच्या आधी दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला आसन घेऊन हे पठण करायचं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की पितरांची सेवा करताना जो आसन आहे तर ते वेगळं असतं, ते आपल्याला इतर पूजेसाठी आपण ते वापरू नये. त्यासोबतच या दिवशी तुम्ही पंचमहायज्ञ देखील करू शकता. पितरांची जास्तीत जास्त सेवा करा. बाळकृष्ण, भगवान विष्णूंची सेवा आपल्याला करायची आहे. यासोबतच या दिवशी तुम्ही गुरुवारी रात्री 12ला एक दिवसीय व्यंकटेश स्तोत्रमची देखील सेवा तुम्ही करू शकता.
किंवा दिवसभरामध्ये देखील तुम्ही 21 वेळा व्यंकटेश स्तोत्रमचे पठण करू शकता. विष्णू सहस्रनामाचे देखील या दिवशी आपल्याला पठण करायचं आहे आणि प्रत्येक नावाला तुळशीचं अर्चन आपल्याला भगवान विष्णूंना करायचं आहे किंवा श्रवण देखील तुम्ही करू शकता. जास्तीत जास्त सेवा आपल्याला या दिवशी करायची आहे, कारण हा दिवस 33 महिन्यांनीच नंतर येतात. त्यामुळे आपल्याला शेवटचे 5 दिवस राहिले, तर या दिवशी आपल्याला या 5 दिवसांमध्ये जितकी जमेल तितकी भगवान विष्णूंची सेवा आपल्याला करायची आहे.